घरामधल्या फक्त 2 ते 3 गोष्टींचा वापर मी सांगितलेल्या पद्धतीने करा आणि त्यानंतर तुम्हाला केमिकल असलेली मेहंदी किंवा मग केमिकल असलेला डाय वापरण्याची अजिबात गरज लागणार नाही. केस जर तुम्हाला मुळापासून काळे करायचे असतील तर आज मी सांगितलेली होममेड रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला देखील केसांवरती प्रत्यक्षात बदल पाहायला मिळतील. चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय कमेंट करायला सांगायला अजिबात विसरू नका. आपल्याला आजची ही मॅजिकल अशी रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले कांद्याचा वापर करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला पांढऱ्या कांद्याचा वापर आपल्या ह्या रेमेडीसाठी अजिबात करायचा नाही आहे. जेवढं होईल तेवढा लाल रंगाचा कांदा घ्यायचा आहे. साधारण मध्यम आकाराचा कांदा इथे मी घेतला आहे आणि कांद्यावरचं सगळं साल आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता, बऱ्याच वेळा कांद्यावरती बुरशी म्हणजेच फंगस वगैरे आलेलं असतं, तर तेही काही फंगस तुम्हाला अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे. जर तुम्ही ह्या रेमेडीचा पहिल्यांदाच वापर करत असाल तर तुम्हाला थोड्याशा मोठ्या साईजचा कांदा इथे वापरायचा आहे. पण मला केस गळतीची किंवा पांढऱ्या केसांची समस्या अजिबात नाही आहे, त्यामुळे मी अर्धा कांद्याचा वापर इथं करणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला कांदा अगदी स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या रेमेडीमध्ये वापरायचा आहे. तुम्ही ते बघू शकता, मी कांदा अगदी स्वच्छ करून घेतला आहे आणि त्यानंतर याच्या आपल्याला अगदी छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे. आता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कांद्याला कोणत्याही प्रकारे कट करून घेऊ शकता. इथे आपण एक महत्त्वाची गोष्ट वापरणार आहोत, ती म्हणजे चहापत्ती. आता चहापत्ती इथं तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्लेवर वगैरे ॲड केलेला नसावा. इथे तुम्ही बघू शकता, माझ्याकडे मोठा चमचा आहे, त्यामुळे मी फक्त 1 चमचा एवढी चहापत्ती घेतली आहे. पण जर तुमच्याकडे चमच्याची साईज थोडीशी छोटी असेल तर साधारणतः 1.5 ते 2 चमचा एवढा चहापत्ती तुम्हाला घ्यायचा आहे. बघा, चहापत्तीमुळे केसांवरती नैसर्गिक चमक येण्यासाठी आणि केस नैसर्गिक पद्धतीने काळे होण्यासाठी मदत होते. आता बघा, आपल्याला साधारणतः अर्धा ग्लास किंवा मग 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता तुम्ही ही रेमेडी किती प्रमाणावरती बनवायची यानुसार तुम्ही पाण्याचं किंवा चहापत्तीचं प्रमाण इथं कमी किंवा जास्त देखील नक्कीच करू शकता. आता तुम्ही दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घेतल्या आहे आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची अशा गोष्टी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. आता बघा, जर तुम्हाला ब्लॅक कलरच्या सोबतच तुमच्या केसांवरती बरगडी कलर हवा असेल तर त्यासोबतच केसांवरती जर शाईन आणायची असेल तर साधारणतः 1 चमचा एवढी कॉफी पावडर देखील आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. इथे तुम्ही कॉफी पावडर देखील कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता, काही हरकत नाही. बघा, कॉफी पावडर ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता, लगेचच आपल्याला कॉफी पावडर टाकल्यानंतर पाण्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकतात, आपल्या पाण्याचा कलर चेंज दिसत आहे. पाण्याचा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. आता पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे सगळं काही मिश्रण गॅसवरती ठेवायचं आहे. आणि लक्षात ठेवा, मिश्रण गॅसवरती ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करतो तेव्हा आपल्या ह्या सगळ्या घटकांमधील पोषक तत्व नाहीसे होतात आणि मग आपल्याला केसांवरती हवा तसा रिझल्ट अजिबात भेटत नाही. त्यामुळे ही रेमेडी तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीनेच बनवायची आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीनेच केसांवरती अप्लाय करायचं आहे. आता बघा, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही ह्या व्हिडिओला नक्की कोणत्या गावामधून किंवा कोणत्या शहरामधून पाहत आहात कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण लवंग ॲड केलेले आहे. आपण यामध्ये 6 ते 7 एवढ्या लवंग देखील ॲड केले आहेत, कारण लवंगमध्ये युजनेल नावाचा एक कंपाऊंड असतो, ज्यामुळे जर तुम्हाला तुमच्या
स्कल्प्समध्ये फंगसची किंवा मग इंचिंगची वगैरे समस्या असेल ना, तर त्या सगळ्या समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. आणि त्यासोबतच लवंगमुळे तुमचे पांढरे झालेले केस देखील हळूहळू काळे होण्यासाठी मदत होते. म्हणजेच काय तर आपण ह्या रेमेडीमध्ये ज्या कोणत्या गोष्टी वापरल्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहेत. फक्त तुम्हाला योग्य पद्धतीने वापर करता आला पाहिजे. आता बघा, लवंग ॲड केल्यानंतर अगदी 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असं पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा असा घटक आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका. तर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण बऱ्याच वेळा लोक काय करतात, व्हिडिओ स्किप करतात आणि त्यानंतर रेमेडीचा वापर करतात आणि मग त्यांना त्यांच्या केसांवरती हव्या तसा रिझल्ट अजिबात भेटत नाही. मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला ही रेमेडी बनवायची आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीनेच केसांवरती वापरायची आहे. आता तुम्ही इथं बघू शकतात, पाणी व्यवस्थित असं बॉईल झाल्यानंतर आपण जो कांदा कट करून घेतलेला होता तो सगळा काही कांदा आपण ह्या रेमेडीमध्ये पाण्यामध्ये ॲड केला आहे. जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कांद्याचे आपल्याला केसासाठी खूप सारे फायदे आहेत. जर तुम्हाला टक्कल वगैरे पडण्याची समस्या जाणवत असेल ना, तर तुम्ही कांद्याचा रस केसांवरती नक्की अप्लाय करा. यामुळे तुमचा टक्कल पडलेल्या जागेवरती देखील छोटे छोटे बेबी हेअर्स यायला सुरुवात होते. आता बघा, कांदा ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला एकच प्रश्न पडला असेल की ही सिरप रेमेडी तयार होण्यासाठी नक्की टाईम किती लागतो? तर बघा, साधारणतः आपल्याला 10 ते 15 मिनिटाचा टाईम आपल्याला लागतो. आणि सिरम रेडी झालं हे कसं ओळखायचं? तर बघा, आपण याच्यामध्ये ज्या काही वस्तू ॲड केलेल्या आहेत त्या पूर्णपणे शिजल्या पाहिजेत. आणि त्याचसोबतच जर तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलं असेल तर तो अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता, आपलं पाणी देखील कमी झालेलं आहे आणि त्याचसोबतच पाण्याचा रंग देखील पूर्णपणे चेंज झालेला आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की सिरम रेडी झालेलं आहे, तेव्हा गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आहे. गॅस बंद केल्यानंतर तुम्ही हे सगळं मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तुमच्याकडे टाईम वगैरे नसेल ना, तर मी सांगितलेल्या पद्धतीने हे सिरम तुम्हाला गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे आणि बघा काय करायचं, 5 ते 10 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. केसांवरती अप्लाय करण्याच्या 2-3 पद्धती मी तुम्हाला सांगणार आहेत. पहिली पद्धत म्हणजे ह्या सिरममध्ये आपल्याला थोडंसं कोकोनट ऑइल टाकून घ्यायचं आहे आणि डोक्याला व्यवस्थित अशी त्याची मालिश करायची आहे. आणि मालिश करून हलकीशी मालिश केल्यानंतर 2 तासासाठी असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे. त्यावरती दुसरं तेल लावण्याची अजिबात काही गरज नाही आहे. दुसरी पद्धत म्हणजे एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये टाकून हलकीशी आपली मसाज करू शकतात. त्याने पण छान असे आपले केस मुलायम राहतात. जर तुम्हाला हेअर वॉश करायचा असेल किंवा एखादा चांगला शॅम्पू घ्यायचा, म्हणजेच केमिकल फ्री शॅम्पू घ्यायचा आणि तो शॅम्पू या सिरममध्ये ॲड करायचा आहे. शॅम्पू ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आठवड्यातून फक्त 2 वेळा या शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. असं केल्यामुळे बघा, तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने काळे होण्यासाठी सुरुवात होईल, केसांवरती चमक येईल आणि त्याचसोबतच केसांच्या इतर कोणत्याही समस्या असतील तर त्या प्रत्येक टीप जर तुम्ही तुमच्या केसांवरती ट्राय केलीत तर अगदी 1 ते 2 महिन्यामध्येच तुम्हाला केसांच्या कोणत्याही समस्यासुद्धा हळूहळू कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने हे टोनर नक्की बनवून बघा आणि केसांवरती अप्लाय करून बघा.